बातमी नाशिकमधून. नाशिकमध्ये नेत्यांच्या कार्यकर्त्यांचे कारनामे हे सुरूच असल्याचं दिसून येते. सुनील बागुल यांचे समर्थक बाळासाहेब पाठकवर गुन्हा दाखल केलाय. बाळासाहेब पाठकवर 57 लाखांची खंडणी उकळल्याचा दावा आहे. तर सुनील बागुल यांच्या पुतना अजय बागुल आणि मामा राजवाडे यांच्यानंतर श्रमिक सेनेचे बाळासाहेब पाठकांवरही गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तर या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांच्याकडून. किरण, आपण पाहतोय गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं नाशिकमध्ये कार्यकर्त्यांवर कारवाई केली जाते. यातच सुनील बागुल यांचे समर्थक बाळासाहेबांवर हा गुन्हा दाखल केलाय. काय नेमकं प्रकरण? अंकिता, मागच्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये वाढत्या गुन्हेगारी संदर्भात पोलीस ऍक्शन मोडवरती आलेला आहेत. विशेष म्हणजे राजकीय वरदहस्त असलेल्या गुन्हेगारांना सुद्धा पोलीस हे टार्गेट करतायत आणि गुन्हेगारांवरती कारवाई करत आहेत. अगदी काही दिवसांपूर्वीच भाजपचे नेते सुनील बागुल यांचे निकटवर्ती असलेले मामा राजवाडे असतील किंवा अजय बागुल असतील, या दोन जणांना ताब्यात घेतल्यानंतर आता बागुल यांचे आणखीन एक कट्टर समर्थक जे आहेत ते बाळासाहेब पाठक यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. एका जमीन जे हडपल्या प्रकरणी किंवा खंडणी हे मागितल्या प्रकरणी, या सगळ्या प्रकरणात नाशिकच्या मथुर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि यांच्यासह 8 ते 10 जणांचा शोध आता नाशिक पोलीस घेत आहेत. त्यामुळे या सगळ्या संदर्भात अजून काय काय कारवाई होतो हे बघणं महत्वाचं असणार आहे. किरण, तुम्ही असेच जोडलेल्या आणखी एका बातमी संदर्भात तुमच्याकडून तपशील हवाय.